सुतार समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आता फक्त घोषणा नाही, थेट 1 रुपयात नोंदणी आणि 1 लाखापर्यंत कर्जाची संधी. पण या 1 रुपयाच्या फॉर्मची संकल्पना नेमकी कुणाची? सुतार समाजातील गरजू घटकांना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ महत्वाची भूमिका बजावणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून पात्र लाभार्थींना फक्त 1 रुपयात नोंदणी करता येणार असून 1 लाख रुपयापर्यंत कर्जाची संधी उपलब्ध होणार आहे. आणि विशेष म्हणजे 1 रुपयात फॉर्म भरून नोंदणी करण्याची संकल्पना हेमंत जाधव यांनी मांडली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीतर्फे माजी आमदार संजय रायमुलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, माजी आमदार संजय केनेकर, मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर, उद्योजक भगवान राऊत, वाल्मिक सुरासे, संजय बोराडे यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. संजय रायमुलकर यांनी सांगितले की महामंडळाच्या माध्यमातून पात्र घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, स्वयंरोजगार आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत हा या महामंडळाचा खरा उद्देश आहे. आता प्रश्न एकच, या योजनेचा लाभ सुतार समाजातील किती कुटुंब घेणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.